नमस्कार माता भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे. तर जानेवारी हप्त्याचं वाटप आता लवकरच होणार असून याबाबत जी-आर पण प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर हा जी-आर कशा प्रकारचा आहे, कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणीला किती पैसे खात्यामध्ये जमा होणार आहे, याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बरेचसे महिला जानेवारी हप्त्याचा जी-आर केव्हा येणार आहे, जानेवारी हप्त्याचे पैसे केव्हा येणार आहे याबाबतची चौकशी करत होते. महिलांनो, काल रात्री याबाबतचा जी-आर जाहीर करण्यात आलेला असून आता तुम्हाला पैसे यायला पण सुरुवात होणार आहे. तर बघा हा जी-आर कशा प्रकारचा आहे आणि किती तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे आणि कोणत्या महिन्याच्या खात्यामध्ये किती पैसे येणार आहे. तर बघा महिलांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत ठीक आहे, 18 फरवरी कालचा जी-आर जाहीर करण्यात आलेला आहे. बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, महिला बाल विकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी. जो काही निधी आहे महिला बाल विकास विभागाला 10 तारखेपर्यंत पाठवण्यासाठी या ठिकाणी सांगितलेलं होतं. पण यावेळेस काय झालं, निधी उपलब्ध नसल्यामुळे पैसे पाठवण्यात आले नव्हते, म्हणजे उशिरा झाले. आणि हे पैसे तुम्हाला 10 तारखेला यायला पाहिजे होते, म्हणजे 12-13 फरवरीला तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला पाहिजे होते. पण निधी पुरेसा उपलब्ध नसल्यामुळे पैसे येत उशिरा पाठवण्यात आलेला आहे. बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसरे आर्थिक अनुदान मिळणार नाही. तर ह्या ज्या महिला आहे, संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना या अंतर्गत जर तुम्हाला लाभ येत असेल तर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पाठवला जाणार नाही, या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे. ठीक, या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या 20 ते 23 तारखेपर्यंत लक्षात ठेवायचं, येणाऱ्या 20 ते 23 तारखेपर्यंत निधी वितरणाला सुरुवात पण होणार आहे. तर आपण या ठिकाणी जाहीर पाहिलेला आहे. या ठिकाणी महत्वाचं, ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला नाही, लक्षात ठेवायचं, ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला नाही त्यांना या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे तिन्ही हप्ते प्राप्त होणार आहे. म्हणजे 4,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये पाठवल्या जाणार आहे. पण कोणाला, आपली जी ई-केवायसी आहे हे दुरुस्ती केलेली आहे. ठीक आहे, तुम्ही जर आपली ई-केवायसी दुरुस्ती केली असेल तर तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता तर येणारच आहे आणि सोबत जो जानेवारीचा हप्ता आहे तो पण तुमच्या खात्यामध्ये पाठवला जाणार आहे. म्हणजे 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी येणार आहे. आणि ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आलेला त्यांना फक्त या ठिकाणी 1,500 रुपये पाठवले जाणार आहे, फक्त जानेवारी महिन्याचे. आणि या महिलांनी आपली ई-केवायसी केलीच नाही आहे तांत्रिक कारणामुळे, म्हणजे काय इतर कोणत्याही कारणामुळे त्यांची योजना या ठिकाणी बंद केलेली आहे, त्यांना या ठिकाणी सध्या पैसे पाठवले जाणार नाही आहे. जोपर्यंत केवायसी करायला सुरुवात होणार नाही तोपर्यंत तुम्हाला आता या ठिकाणी हप्ता येणार नाही. तुमची योजना सध्या या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे पूर्णपणे. आणि ज्यांनी आपली ई-केवायसी दुरुस्ती केलेली आहे सुरुवातीलाच त्यांना या ठिकाणी 4,500 रुपये येऊन जाईल. आणि ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आलेला आहे, सर्व हप्ते रेग्युलर आलेले आहे, त्यांना 1,500 रुपये खात्यामध्ये येऊन जाईल. तर लक्षात ठेवायचं, 20, 21, 22, 23 या 4 दिवसात तुमच्या वितरणाला सुरुवात होणार आहे. 4 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे केव्हा पण येऊ शकते. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.